तुम्ही आता बोललात की ही जी लढाई आहे ती मोदी विरुद्ध राहुल गांधी असं तुम्ही बोललात, पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेत तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर ही पहिली लढाई आहे आणि पवार विरुद्ध पवार, म्हणजे पवारांच्या घरातच दोन लोक एकमेकांसमोर उभे आहेत आणि दोघी मेहनत करतात. म्हणजे शरद पवारही मेहनत करतात, तुम्हीही मेहनत करता. म्हणजे आतापर्यंत या निवडणुकीत तुम्ही शिवतारेंशी जुळून घेतलं, तुम्ही हर्षवर्धन पाटलांशी जुळून घेतलं, तर मेहनत आहे ना इथे दोघांची. ह्यामध्ये महायुती झालेली आहे. महायुतीत भाजप आहे, शिवसेना आहे. जसं मागे महाविकास आघाडी होती, लोक वेगळा प्रचार करतात. महाविकास आघाडी पण शिवसेना सारखा पक्ष होता ना. शिवसेनेला इतके दिवस काँग्रेस राष्ट्रवादी जातीवादी पक्ष म्हणत होते ना. कट्टर एका ह्याचं समर्थन करणारा पक्ष म्हणून म्हणत होते. सगळे म्हणायचे की शिवसेनेचं आणि काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं कधीच एकत्र येऊन सरकार बनणार नाही. बनवलं, चालवलं. तशा पद्धतीनं जर शिवसेना चालते तर मग भाजप का नको. भाजपच्या बरोबर पण तुम्हाला आठवत असेल उमेशजी, 2014ला निकाल लागायच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना मीडियाला सांगितलं ना आमचा बाहेरनं पाठिंबा आहे. आता काय सांगितलं जातं, आम्ही जरी तसं सांगितलं असेल तरी ते आमची निवडणुकीत त्यावेळेसची एक स्ट्रॅटेजी होती. इतरांनी वरिष्ठांनी केलं की स्ट्रॅटेजी, आम्ही केलं की मग मात्र वेगळं. असं नाही ना चालेल. नाही, तेही थोपटेंकडे गेले ना, तेही थोपटेंकडे गेले, तुम्ही इकडे. मी मेहनतीचं बाहेरनं नाही. उद्याच्या महायुतीच्या बद्दल तुम्ही विचारलं. महायुतीमध्ये हर्षवर्धन पाटील आहेत भाजपचे असल्यामुळं, राहुल कुल भाजपचे असल्यामुळे आहेत, शिवसेनेचे असल्यामुळे आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचेच घटक आहेत. नाही, हे घटक आहेत, पण ते लोक मनापासून काम करतील का याची काय गॅरंटी आहे? हे का, तुम्हाला राजकारणामध्ये तुम्ही पण ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्या सहकाऱ्यांच्यावर 100% गॅरंटी असतीच असं नाही, परंतु आपल्याला विश्वास टाकावा लागतो. शेवटी हे जग विश्वासावर चालतं, राजकारण पण विश्वासावर चालतं. आणि मी आजपर्यंत जे राजकारण केलं ते विश्वासानेच केलेलं आहे. मी फार शब्दाचा पक्का आहे, सगळ्यांना मीडियालाही माहिती आहे आणि बाकीच्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही पाठीमागं ज्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो, मनापासून लढलो, एकदम ताकदीनं लढलो. आता आम्ही एकत्रपणे काम करायचं ठरवलेलं आहे, मनापासून करतोय, ताकदीनं करतोय. ही